झी 24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीमधून रोहित पवारांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष चिन्हासंदर्भात मोठं विधान केलं. येत्या काही महिन्यामध्ये धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरेंना तर घड्याळ हे चिन्ह शरद पवार यांना मिळणार असा मोठा दावा त्यांनी केलेला आहे. तसंच एकनाथ शिंदे आणि अजित पवार त्यांचे पक्ष भाजपमध्ये विलीन करतील असा दावा सुद्धा रोहित पवार यांनी केलाय. शिंदेंच्या घरी आयकर विभागाची नोटीस पाठवल्याचा सुद्धा आरोप करताना रोहित पवार यांनी म्हटलंय. रोहित पवारांच्या दाव्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष सुद्धा कोर्टात आहे. पक्ष म्हणजे तो धनुष्यबाणासाठी आणि आम्ही सुद्धा कोर्टात आहे घड्याळासाठी. गेम अशी होऊ शकते पुढच्या काही महिन्यांमध्ये की घड्याळ आम्हाला मिळू शकतं आणि धनुष्यबाण हे उद्धव ठाकरे साहेबांना मिळू शकतं आणि एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांकडे एकच पर्याय राहू शकतो, पार्टी भाजपमध्ये मर्ज करायची. असंही गेम होऊ शकतो. नाही तर कदाचित मग असंही होईल की परत एकदा या म्हणजे दादांचे 40-42 काहीतरी आमदार आहेत आणि शिंदे साहेबांचे 50-55 आमदार आहेत, 57 आमदार, तिथं रिइलेक्शन होऊ शकतं. टू द पॉइंट या कार्यक्रमामध्ये रोहित पवारांनी घड्याळ हे चिन्ह त्यांना मिळेल आणि धनुष्यबाण उभाठांना मिळेल अशा पद्धतीच्या वल्गना करणं म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने आहे. मुळात मला एक प्रश्न पडतो की भविष्यामध्ये निकाल काय लागेल हे सांगायला रोहित पवार काही ज्योतिषी झालेत का त्यांना आता समजून चुकले की आपल्याला राजकारणातला गाशा लवकरच गुंडाळावा लागेल म्हणून हा काही ज्योतिषाचा पार्ट टाइम व्यवसाय त्यांनी सुरू केलाय का? अजितदादांच्या पक्षाला आत्ताच खिंडार पाडायला त्यांनी सुरुवात केली. शिंदे साहेबांचं तर ओपन आहे. शिंदे साहेबांच्या अनेक नेत्यांना आता इन्कम टॅक्सच्या नोटीसेस आल्यात. शिंदे साहेबांच्या घरात नोटीस आलेली आहे इन्कम टॅक्सची. मग तिथं आता खिंडार पाडायची सुरुवात झालेली आहे. दुसऱ्या बाजूने तयारी केलेली आहे आणि सुप्रीम कोर्ट हा निर्णय 100% या दोघांच्या विरोधात तिथं देणार आहे. त्यामुळे इधर विलीन व्हा नाही तर रिइलेक्शन करा. फक्त 15-16 आले तर सगळे हे जे नेते आज आहेत ज्यांना घाई झाली पैसे खायची, त्याचं मुख्य कारण हेच आहे की किती दिवस आम्ही राहू सत्तेत त्यांना माहीत नाही. मग सगळे खायला बघतायत आणि खायच्या गडबडीत ते बिगाचे व्हिडिओ आता आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतात. पक्षांतर्गत काय राजकारण असेल किंवा त्याची मला कल्पना नाहीये. मला वाटतं रोहित पवारांनी सुद्धा फार चिंता करण्याची आवश्यकता नाहीये. आपल्या पक्षाचा गट फुटू नये एवढी फक्त जरी खबरदारी घेतली तर